गाईस पावडर लावायची नवीन टेक्निक. कुठली पावडर लावतो? गाईस परींनी कमलाची हालत बघा कशी केले. बघा हाय गाईस, तर आज आहे आमचा दुसरा दिवस तुळजापूरमध्ये आणि आता आम्ही इकडनं निघतो आहे पंढरपूरला जायला. मग पंढरपूरवरनं कोल्हापूरला आपली वस्ती आहे. सो चला जाऊया कसा प्रवास होतो. आता इकडनं खूप लांब आहे पंढरपूर आणि कोल्हापूर. सो बघूया किती टाईम लागतो आपल्याला. कंटिन्यू राहा व्लॉग बघा. गाईस नाश्ता करायला आलोय, वडे आणि पोहे. निघलोय पंढरपूरला जायला. फर्स्ट स्टॉप पंढरपूर, मग कोल्हापूर. गाईज आम्ही पंढरपूरवरनं तुळजापूरला येतो तो आम्ही इथं स्टे करतो. सो आता आम्ही त्यांच्या इथं आलोय, तुम्हाला मी दाखवतो. चला गाईज हे बघा पहिलं त्यांचं घर आणि ही सगळी शेती आणि इथं आमचे पहिल्यांचे फोटो आहेत. ही सगळी एवढी शेती अजून तिथं पुढं पण आहे आणि इथं आम्ही राहायचो पहिले. हे बघा गाईज इथं त्यांचे गाय आहेत सगळे, गाय बैल सगळे इथं. आणि हो बंगला आम्ही इथं पहिले, इथं पण आमचे खूप फोटो आहेत, खूप मेमरीज आहेत ये बंगलोमध्ये. आतमध्ये जाऊ चला. आणि इथं आलो का पहिले फिक्स होता आमचा इथं केलाचा आणि वरती पालण्यात आहे. आणि पण त्यांची शेती आहे सगळी. गायचे बघा आम्ही इथं केलाचं, इथं झोपायचो वगैरे. जाम इथं मजा केली आम्ही पंढरपूरला यायचो तेव्हा. आता आलोच नाही, 2 वर्ष झाले. गाईस या सगळ्या त्यांच्या शेतीचं सामान आहे, भात तांदूळ सगळे काढलेले आहेत. नाही मस्त नाही. पोचलो आम्ही आणि नदी बघा किती सुकले. आणि ये आमचा रूम इथं 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 हे बघा सुकले एकदम. आता खाली जाऊ, हातपाय धुवू, मग दर्शनाला जाऊ आम्ही. हो गाईज मी परीनला भाव्या मामाची गोष्ट सांगता, आमची इकडची मेमरीज. नाही बघा तो जमा करते इकडनं शेल्स वगैरे. हो जाम पाणी असतं, तर जाम पाणी कमी झालंय. गाईज पाणी खूप कमी आहे आणि थंड आहे ना बरे. हातपाय धुले आम्ही आणि ते डोमं सोडलं आमचं गेलं पण. चल पुढे ये, काय ना ये. आणि मम्मीचा अजून डोमे घेतात पाठी, ते खूप स्लो आले. आणि इथं आमचा विचार चालले जायचा राधाकृष्ण मंदिरात, बघूया. गाईज हे बघा डोमा सोडतोय, आम्ही सोडले नाही आहे. एवढे महाग देतात ना. आम्ही जेव्हा येतो तेव्हा 10 रुपये, आता 60 रुपये. गाईज परीला आमची लय मजा आले. दाखव किती जमा केलेस. हे बघा नुसते शेल्स जमा करतोय. आणि आमचं आता हातपाय धुवून झाले, आम्ही दर्शनाला चाललोय. हा कसली म्हणजे? अच्छा याला कावल्याची अंघोळ बोलतात. ओहो. तर आता मी दर्शनाला चालू, बघू किती गर्दी आहे, समजेल तिथं गेल्यावरच आता. आणि आता तर एवढी गर्दी आहे, सगळ्यांना सुट्टी बोललो तर सगळी देवदर्शनाला झाल्यात. तर सगळी बोलतात VIP दर्शन नाही आहे 20 तारखेपर्यंत, डायरेक्ट सरळ बोलतात. तर बघूया तर चला आपण जाऊ. गाईज आमचा रूम आणि आमच्या रूमच्या समोर मंदिर आहे रुक्मिणीचा, पाया पडू मध्ये. मग आता गावात जाऊ पाया पडायला. गाईज हे आमचे रूम सगळे पंढरपूरला. इथं आम्ही आलो का राहतो. गाईज गर्दी एवढी आहे का फक्त मुख दर्शन घेऊन निघायचं आहे, कारण की खूप लाईन आहे. दुसरे ती बिल्डिंगची लाईन असतं ती पण. आता इकडनं पूर्ण दर्शन घेऊन परत जाऊ, इथं फोटो काढू. मुख दर्शनाची लाईन पण बघा, एवढी गर्दी आहे. गाईज 5 मिनिटात आमचा मुख दर्शन झाला, 5-10 मिनिटात.
आणि एवढा येतो कधी मोबाईलचा यूज नसतो, पण पहिल्यांदा इथं आम्हाला थांबवलं मोबाईलसाठी. मोबाईल अलाउड नाही मोबाईलसाठी, परत बाहेर यायला लागला. तो आता आम्ही परत गाडी जिथं ठेवली तिथं चाललो आहे. मग तिकडनं पण कोल्हापूरला जाऊ आणि मम्मी दमली आमची. गाईज नेव्हर एंडिंग शॉपिंग. किती साड्या घेतल्यात बघा, साड्याचं दुकान. आणि आमचे फोन लॉकरमध्ये होते. पप्पाचं दर्शनाला घेते म्हणजे आम्हाला वाटलं आम्हाला का भेटायचं, आम्हाला नाही भेटलं, फक्त पप्पाला भेटला आणि मी होती मम्मीला. तर मग इथं आलो साड्या घ्यायला ना पप्पाचं बरोबर इथंच आलं का. टोटल VIP लाईनला पण 1.5 hour गेला यांना दर्शनाला. इथंच जाऊन घेतो आम्ही, कारण की पुढं थांबायचं नाही, डायरेक्ट जाऊ, कारण की आम्हाला लेट झालं आहे आणि आमची जी बस होती ती पुढं गेलेली आहे. तर आता इथं जेवतो आम्ही आणि मग निघू इकडनं पण. गाईस स्टार्टर्स मसाला पापड. गाईस या जेवायला सोयाबीन आणि पनीर चिली मागवलंय. जेवूया आणि भेटूया नंतर. गाईस जेवून झाला पण चालत जायची हिंमत नव्हती. जवळच्या जवळ आम्ही रिक्षा गेले. आम्हाला दोघांना पाठी बसवलंय बघा साड्या. आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि आमचे हे आजचे रूम आहेत. हे बघा 3 बेड. परीन आता योच ट्रॅव्हल केला आणि योच साबून गेला आंघोळ करायला. हे बघ काय इथं पण काहीतरी आहे. खाम कड. गाईज आम्ही रेडी झालो आहे आणि रेडी होतात अजून. आम्हाला 8 वाजता निघायचं तर 8 वाजून गेलेत. सो आम्ही जावं त्या दर्शनाला कोल्हापूरला. बघूया कसं होतं इथं. गाईज पावडर लावायची नवीन टेक्निक. कुठली पावडर लावतो? ये लाव 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 लवकर लाव लाव. पनीर काय आहे काय आहे पिया तमा. त्याच्यात थंडा नंतर वेड्या पॅकेजिंग. गाईज आमच्यावर बस स्कॅम झाला. आम्हाला वाटलं लिफ्ट आहे, पण आम्हाला वाटलं लिफ्ट नाहीये. तर खोलून बघितलं तर लिफ्ट होती. कसं वाटतं पर्यंत स्कॅम होऊन? काही नाही. एवढा पचका झाला ना आमचा, काय बोलू आता. सोडा झाला दर्शनाला जाऊ आपण. गाईज मंदिर बघा जाम भारी वाटते. आता लाईन बिन बघू जाम भारीच दिसल. मस्त वाटते लाईन पण बघा जाम भारी आहे गाईज. आणि अजून आलेली आहेत. बघू किती टाइम लागतो. आता वाजले 8:30. गाईस परींनी कमलाची हालत बघा कशी केले. बघा काही नाही झालं याने ना हलवला त्याला जाम फुलाला खोलला. हा हे बघा कसं केलं. गाईस लाईन एकदम भारी एकदम. यो एवढा मी क्रॉस करून आलो, अजून बाकी आहे. गाईस गर्दी बघा गर्दी किती. आमचं अर्ध्या तासात दर्शन झालं नॉर्मल लाईन मध्ये. परीन बोलते का आम्हाला काही दिसलंच नाही. अच्छा असं पण होता. लाईन बघा इथं सगळी फोटो सेक्शनला धसल्यात. गाईस परींचा जीव आमच्या चप्पलावर अटकले. कोल्हापुरी चप्पल पाहिजे. परीन काय पाहिजे परत बोल. चप्पल आता बंद झालं, उद्याला ये. 10 वाजले. गाईज यांचा जीव चाललाय शॉपिंगला, पण एक टाइम आहे का जेवणाचा पण टाइम गेलाय. 10 वाजले आणि हॉटेल बंद होतील. तर यांना सांगितलं उद्याला या तुम्ही. तर बोलतात आताच करतो, तुम्ही जावा जेवायला मागवा आम्ही येतो तोपर्यंत. हे बघा दीदी काय शॉपिंग करायचे बंद झाला आता. चला हा आता बघा
गाईस पप्पा मला थार घेतोय हे बघा. आई खालची खालची. गाईस पप्पा मला घेतलंय. बघू दाखवा. घ्या लवकर घ्या. 300 कुठं? बार्गेनिंग 100 रुपये दिले आणि 300 होते. ब्लॅक पाहिजे. हा गाईस पप्पानी थार घेतली. ये सगळी मोबाईल आता ना आम्ही 2 रिक्षा घेतलेले. आता एक रिक्षात बघा कशी बसलोय. पनीर पनीर खाला ना. हाय गाईस, तर आज आहे आमचा लास्ट दिवस कोल्हापूरमध्ये. म्हणजे आमचं स्टे होत आहे इथं आणि लास्ट डे आज ट्रिपचा आमच्या. सो पप्पानी मला नाश्ता आणते. तुम्हाला मी दाखवते. इकडचा समोसा बघा किती मोठा आहे. एकच समोसामध्ये पोट भरा एवढा मोठा समोसा आहे. जाम मोठा आहे आणि तेल पण जाम आहे. तर इकडनं आपण निघणार होतो 10 वाजता. सो लेट झालेला आहे. शॉपिंगला गेल्यात सगळी मम्मीचं. तर बघू किती टाईम लागते. पण मला तर वाटतं 12लाच निघू इकडनं. बघू कसा काय होते तुम्हाला मी दाखवते. आणि डायरेक्ट इकडनं घरी या कुठं थांबणार आहोत काय माहिती नाही. तो तुम्हाला दाखवेन मी. बारका बरोगा साप घेतले. बघू साप. यो साप आहे कुठल्या अँगलची. हाय काय आहे. गाईस 2 तास ट्रॅव्हल करून आम्ही जेवायला जमले आणि याला चिकनची एवढी तलप लागली काय बघा कसं करते. असंच जेवणार आहे यो. युट्यूबला येला तुझा व्हेजवाले व्हेज हे बघा व्हेज. तुमचं श्रीखंड हे नॉनव्हेज बाजूला आहे आणि देक्षाल तुम्ही रस्सा. नॉनव्हेज काहीच नॉनव्हेज बिर्याणी आणि चिकन ग्रेव्ही कांदा लिंबू. हे बघ यो आला यो. गाईज अलाउड नाही तरी खालचा तो दांडी सगळं थोडासा अर्धा. हा ते तेवढी दांडी घे अर्धीवाली. ए तेवढी नाही. त्याच्याशी फुल नाही तुटत एक गाईज. जास्त चिकन काढाय आणि आखी फांदीच उपटली. मारतील आता ते तुला. जेवल्यानंतर स्वीट गुलाबजाम आणि इथं बसलो रिसेप्शनमध्ये. पप्पाला भाई आला भाई. कोल्ड ड्रिंक लवर भाई आला भाई आला बघ मागे बघ भाई आहे. मागे बघ भाई आहे. भाई आहे बघ भाई. कोल्ड ड्रिंक बघते अजून कुठली आहे. फ्रीज जवळच बघताय. हा इथं नेवर एंडिंग फोटो सेक्शन. गाईज हे इकडनं खायला घेतात. ब्रेक घेतलाय 5 वाजता. अजून 5 तासात घरी पोचायला आम्हाला. गाईज आम्ही एकविराला आलतो दर्शन घ्यायला. रस्त्यात होता म्हणून. आणि आता इकडनं निघूया. सगळे थांबल्यात. मंदिर बंद झालंय. फक्त एवढं चालू आहे आणि आतमधीतलं बंद आहे. गाईज दर्शन घ्यायचं बंद झालं मंदिर. गाईज एकविराच्या थोडंसंच पुढं मी जेवायला थांबले. पण जेवायची इच्छा नाही. फूड मॉलला बघू आम्ही. ये जेवतात मम्मी पप्पासह. मग हॉटेल बघा तुम्हाला दाखवते एक सेकंड. हे बघा हॉटेल. लाईव्ह ऑर्केस्ट्रा. कॉपीराईट नाही लागावा. गाईस परीन स्कूटी चालवते. चालव पुढं जा जरा. फोटो काढते परीन. गाईस परींचं आणि माझं मत आहे इथं पण जेवायचं आणि फूड मॉलला पण खायचं आहे बघा ना परीन. गाईस चिकन नको आता आहे ना सगळ्यांना मच्छी पाहिजे. बघा तोंड बघा यांचं आहे मच्छीवाले. हे बघा चिकन नको सगळी बोलतात मच्छी खाऊ आता. गाईस स्टार्टर कोलबी या खायला. कसं वाटतंय कोलबी खाऊन एवढ्या दिवसानंतर. कसं वाटतंय गाईस. पहिले कोलबी खाली मग पापलेट खातात. मग आता चिकन क्रिस्पी. यो बोलला जेवणार नाही पण एक एक सगळा खालास. तू पण बोललेली. पण मी जेवलो ना. अर्जिका आर्शिका. गाईज मेन कोर्स
फ्राइड राइस आणि चिकन अंडी आणि रोटी। डांगरी गाइस खाना खाने के बाद स्वीट्स, ये देखो इसने खाना नहीं खाया। गाइस आमचा जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, आता मी निघतो इकडनं आणि हा व्लॉग इथंच एंड करते। जर तुम्हाला आवडला असेल आमची जर्नी आणि ट्रिप वगैरे सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये। टिल देन बाय।